नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक 1। श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वतीला नमस्कार असो, श्री गुरूंना नमस्कार असो, श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो। कृष्ण अवताराच्या वेळेची ही गोष्ट आहे। द्वापर युग संपत आले होते, कलयुग सुरू व्हायचे होते। विष्णू अवतारात भगवान श्रीकृष्ण त्यावेळी द्वारके सिंहासनावर बसले होते। यदू सभा भरली होती। सभेत उद्धव तसेच नवनारायण आले होते। त्यामध्ये कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्धे, पिंगलायन, अविहर्थ, दुमाळ, चमस व करभाजन नामक नवनारायणचे आगमन झाले होते। हे नारायण आल्यावर श्रीकृष्णाने त्यांना नमस्कार केला व बसण्यासाठी आसनही दिले। श्रीकृष्णाने त्यांना आमंत्रण देऊन बोलून घेतले होते। कुशल मंगल विचारले होते। नंतर त्यांनी नव ऋषींनी श्रीकृष्णाला बोलवण्याचा हेतू विचारला, तेव्हा श्रीकृष्णाने आपण कलियुगात अवतार घेणार आहोत असे सांगितले व इतर नवनारायणांना नवनाथाच्या रूपाने बरोबर यायला सांगितले। त्यावेळी कोणी, कोठे व कोणत्या वेळेस अवतार घ्यायचे याविषयी विचारणा केली आहे। तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, कवी ऋषीने मच्छिंद्रनाथ होऊन जगात कार्य करावे, हरी ऋषीने त्यांचा शिष्य गोरक्ष व्हावे, अंतरिक्षाने जालंधर व्हावे, प्रबुद्धांनी त्यांना शिष्य कानिफा व्हावे, पिंगलायन याने चरपटीनाथ व्हावे, अविहर्थ हा वटसिद्ध नागनाथाच्या रूप घेईल, दुर्मिळ हा भद्रीनाथ आणि शेवटी नववा करभजन हा गहिनाथ होईल। श्रीकृष्ण पुढे म्हणाले, त्यानंतर मीही इतरांबरोबर ज्ञानदेव म्हणून अवतार घेईल व शंकर हे निवृत्ती होतील। ब्रह्मा हे सोपान, योगमाया ही मुक्ताबाई, उद्धव हा नामदेव, कुंजा हा जनाबाई, हनुमंत हा रामदास, वाल्मिकी हे तुलसीदास, जांबवंत हा नरहरी, शुक्रदेव हा कबीर, बलराम हा पुंडलिक असे सर्व कलियुग अवतार घेऊ व अशा भक्तीचा नवा संप्रदाय स्थापन करू, धर्मकार्य सुरू करू। सभा संपली। श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून नव ऋषींना आनंद झाला। ते तेथून निघून मंद्राचल गेले। सुकुमारी तेथे ध्यानस्थ बसलेले होते। या ऋषींनीही त्यांच्या जवळच्या निबिड गुहेमध्ये जाऊन योग समाधी लावली व आपापल्या जन्माच्या वेळेची ते प्रतीक्षा करू लागले। कवी ध्यान करीत होते। यमुना नदीत ज्या मत्स्यस्थी ब्रह्मतेज गिळले होते ती त्यांना दिसली। त्या तेजाने त्यांनी जीवनरूप प्रवेश केला व गर्भवास स्वीकारला। पुढे काय झाले? कैलासावर शिव शंकर बसले होते। पार्वती शंकराला म्हणाले, तुम्ही ध्यान करता, साधना करता ती मला सांगा, मला दीक्षा द्या। तेव्हा शंकर तिला म्हणाले, मी दीक्षा देईल पण निवांत व एकांत स्थळी। तेव्हा नंदीवर आरूढ होऊन ते दाम्पत्य त्रिलोकावर हिंडले। त्यांनी यमुना तीरी प्रसन्न केली। तेथे नंदीसह उतरून शंकराने पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला, बीज मंत्र सांगितला। मग तिला विचारले, प्रिय मी सांगितले ते कळले का? पार्वतीने होकार देण्याआधीच यमुनेच्या पाण्यातून हे कळले असे उद्गार आला। शंकराने पाहिले, पाण्यात एक मोठी मत्स्यस्थी होती। तिचा गर्भ कवी नारायणाने व्यापलेला आहे। तो गर्भातील कवीला म्हणाला, कवी तू ऐकलेस ना? वा, अनुभवही घेतलास? पुन्हा गर्भ बोलला, होय, सर्वज्ञ अभेद ब्रह्माचाच प्रत्यय येत आहे। तेव्हा शंकर म्हणाले, मत्स्य धन्य आहेस, आता तुला पुढे दत्ताकडून उपदेश देईल। मग पार्वतीसह शंकर निघून गेले। मत्स्यने तो गर्भ अंड्यासहित पुढे तीरावर वाळू टाकला। तेथे बगळ्यांचा एक थवा मासे खाण्यासाठी आला। त्याला ते अंडे दिसले। भक्ष्याच्या आशेने त्यांनी ते फोडले। तो आत मनुष्य बालक दिसले। ते मोठमोठ्याने रडू लागले। बगळे भ्याले व पळून गेले। ते बालक अंड्याच्या फुटक्या कवचातून बाहेर पडून रडू लागले। तेवढ्यात तेथे कामिक नावाचा कोळी आला। त्याने ते रडणे ऐकले। ते जवळ गेला। त्याने फुटलेल्या अंड्यात एक मुलगा रडत असलेले पाहिले। त्याने वात्सल्याने त्याला उचलून घेतले। त्याचे रडणे कसे थांबवावे असा विचार करत तो क्षणभर उभा राहिला। तोच आकाशवाणी झाली, कामिका हा कवी नारायण ऋषी आहे। हा सिद्ध जगाचा तारक आहे। याला वाढव व याचे नाव मच्छिंद्रनाथ ठेव। कोळ्याला फार आनंद झाला। मुलाला घेऊन तो धावतच घरी गेला। त्याने आपल्या बायकोकडे शारदेकडे ते बालक दिला। सर्व हकीकत ऐकून तिला फार आनंद झाला। त्यांनी देवाला दया
येऊन आपल्याला हा पुत्र दिला आहे असे समजून प्रेमाने त्याचे संगोपन करण्याचे ठरवले. आश्चर्य असे की त्याला पोटाशी धरताच शारदेला पाना फुटला. त्यांनी त्या मुलाचे नाव मच्छिंद्र ठेवले. 5 वर्षाचा होताच मच्छिंद्र बापाबरोबर नदी तीरावर जाऊ लागला. एक दिवस दोघे यमुनेत गेले. कामिकाने जाळे टाकून मासे पकडले व काठावर आणून मलासमोर वाळू टाकले. मलाला मासे सांभाळण्यास सांगून तो पुन्हा नदीत जाळे टाकण्यास शिरला. तेव्हा मच्छिंद्राला पाण्याबाहेर तरपडणाऱ्या त्या माशाची प्राणतिक स्थिती बघवेना. त्याने मासे पाण्यात सोडले. थोड्याच वेळाने कामिक परत आला. मासे कमी झालेले पाहून त्याने विचारले तर मुलगा म्हणाला, मी ते पुन्हा नदीत सोडले. कोळी संतापून म्हणाल्या, पोरा, मासे पाण्यात टाकलेस तर खाशील काय? भीक मागायची का? मुलगा गप्प बसला. कोळ्याची पाठ फिरताच मच्छिंद्राने निर्वणीचा विचार केला. मासे खाण्यापेक्षा भिक्षा बरी, आता इथे राहायचे नाही. मच्छिंद्र उठला आणि उत्तरेकडे पळत सुटला. दमला की तो विश्रांती घेई आणि पुन्हा धावू लागला. असे करत करत तो बद्रिका वनामध्ये गेला. तेथे आता निराहार राहून तप करायचे असे त्याने ठरवले. तो तप करू लागला. तुमच्या या अध्यायाच्या पठणाने तुम्हाला संबंधबाधा नष्ट होईल. तर मुलांनो, मित्रांनो, हा तुमचा जो पहिला अध्याय आहे तो या ठिकाणी समाप्त झालेला आहे. नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला होता. या अध्यायामध्ये नवनाथांची जी कथा आहे मी त्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मच्छिंद्रनाथाची जन्मकथा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या कथेमधून तुम्हाला काय समजले, कशा प्रकारे समजले, अशाच प्रकारचे जे नवनाथाच्या ज्या कथा आहे, उपदेश आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सर्व प्रकारचे अध्याय तुम्हाला या चॅनलवरती मिळतील. नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळत राहतील, जेणेकरून सगळ्यांचे कल्याण होईल. या अध्यायाच्या पठणाने सगळ्यांचे कल्याण होईल. तर तुम्ही हा नक्की व्हिडिओ बघितला पाहिजे मित्रांनो. तर जाताना तुम्हाला लास्ट एवढंच सांगेल, अलख निरंजन आदेश.